सिबिल स्कोअर बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये खूपच महत्त्वाचा मानला जातो. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर दर्शवतो. याच सिबिल स्कोअरच्या आधारावर तुम्हाला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड देण्यात येते. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीचा माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा 300 ते 900च्या दरम्यान गणला जातो. 300 हा सर्वात कमी तर 900 हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचे दर्शवतो. सिबिल स्कोअर चांगला असणे याचा अर्थ असा होतो की तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली आहे आणि तुम्ही कर्जाची परतफेड किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट योग्य वेळेत करत आहात. बँकिंग किंवा वित्तीय संस्थांमध्ये सिबिल स्कोअरला खूपच महत्त्व आहे. ट्रान्स युनियन सिबिल लिमिटेडद्वारे सिबिल स्कोअर तयार केला जातो. तुम्हाला गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड घ्यायचे असल्यास बँकांकडून सिबिल स्कोअर तपासला जातो. त्यामुळे सिबिल स्कोअर चांगला असणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. सिबिल स्कोअर हा क्रेडिट हिस्ट्रीचा एक अंकात्मक सारांश आहे जो तुमच्या मागील पेमेंटचा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवतो. 750 इतका सिबिल स्कोअर हा चांगला असल्याचं मानलं जातं आणि वैयक्तिक कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी पात्र ठरवण्यासाठी आपली मदत करतं. जर आपला सिबिल स्कोअर 750 पेक्षा कमी असेल तर आपल्याला बँका किंवा NBFC यांच्याकडून कर्ज घेण्यास अडचणी येतात. तुम्ही कर्ज घेत असताना बँका किंवा वित्तीय संस्था तुमचा सिबिल स्कोअर आधी तपासतात. तर जाणून घेऊया की आपण आपला सिबिल स्कोअर नेमका कसा वाढवावा. त्यातील पहिला पॉइंट आहे सर्व कर्ज तपासा. एखाद्या व्यक्तीच्या नावावर कितीही थकबाकी असलेल्या क्रेडिट कार्डचा सिबिल स्कोअरवर परिणाम होतो. म्हणून एखाद्या व्यक्तीने बसून सर्व कर्जांची यादी तयार केली पाहिजे जी त्यांनी घेतली आहेत आणि अद्याप परतफेड करणे बाकी आहे. त्यांनी पुन्हा रक्कम कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यापैकी काही कर्ज घेणे आणि ते असल्याची खात्री करून घेणे, सर्व समान मासिक हप्ते किंवा वेळेवर EMI भरणे. दुसरा पॉइंट क्रेडिट कार्ड देय. क्रेडिट कार्डवरील सर्व थकबाकी भरून काढली पाहिजे आणि त्याची सवय लावली पाहिजे. क्रेडिट कार्डवरील कोणतेही न भरलेले बिल सिबिल स्कोअर कमी करते आणि यास नियमित काही महिने लागतात. संपूर्ण बिलाचा उल्लेख किंवा किमान देय रक्कम यापैकी शक्यतो पूर्ण रक्कम ही भरावी. तुम्ही जर किमान देय रक्कम भरली तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होतो. तर व्यक्तीच्या नावावर एकूण कर्ज देखील कमी करते आणि ज्यामुळे सिबिल स्कोअर वाढण्यास मदत होते. क्रेडिट कार्ड वापर. क्रेडिट वापराचे प्रमाण सिबिल स्कोअर मध्ये देखील समाविष्ट आहे. त्यानुसार दर 2 महिन्यांनी क्रेडिट कार्ड पूर्णपणे वापरल्यास ते धोक्याचे सूचक मानले जाते. खरं तर क्रेडिट कार्ड प्रदाते वारंवार क्रेडिट मर्यादा वाढवण्यासाठी ऑफर देतात आणि असे केल्याने वापर दर आपोआप कमी होतो. एखाद्या व्यक्तीने क्रेडिट कार्डचा वापर दर महिन्याच्या मर्यादेपेक्षा 30% पेक्षा कमी ठेवण्याचा आदर्श प्रयत्न केला तर तुमचा सिबिल स्कोअर हा जलद पद्धतीने वाढू शकतो. पुढचा पॉइंट कर्ज चौकशी म्हणजे लोन इन्क्वायरी. आता इंटरनेटवर प्रवेश करणं इतकं सोपं झालं आहे की मोबाईल वापरकर्ता वारंवार ऑफर तपासतात आणि कर्जाची गरज नसतानाही त्यांची चौकशी करतात. परंतु सावकार व्यक्ती कर्ज शोधत आहेत आणि खरेदी करत आहेत हे चिन्ह म्हणून या चौकशीचा अर्थ लावत असल्याने त्याचा सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो. एक कर्जदार जो वेगवेगळ्या सावकारांना खूप जास्त कर्ज विनंत्या सबमिट करतो तो ते मिळवण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसते. क्रेडिट कार्ड देखील या श्रेणीमध्ये बसतात. त्यामुळे सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी चौकशी कमी करा म्हणजेच इन्क्वायरी कमी करा. पुढचा सिबिल अहवाल तपासा म्हणजे सिबिल रिपोर्ट तुम्ही वारंवार चेक करत राहा. कधी कधी सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर कदाचित चुकीचा डेटा कॅप्चर केला असेल. संभाव्य कर्जदारांनी असा चुकीचा डेटा शोधण्यासाठी त्यांचा क्रेडिट अहवाल तपासावा आणि तो सावकारांच्या लक्षात आणून द्यावा. सिबिल अहवालातील चुका नोंदवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटला जा. कर्जदाराच्या प्रतिसादाच्या वेळेनुसार अशा विवादांचे निराकरण करण्यासाठी सिबिलला सुमारे 30 दिवस लागतात. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की सिबिल स्कोअर म्हणजे काय, तो किती असावा आणि तो नेमका वाढवावा कसा. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.